अख्ख्या महाराष्ट्रात घराघरात कुस्ती पोहोचणार वारण्याची. बापरे. आणि खाल खरंच नशीब म्हणून जरा वाचलं बघा. ओ हा जरा वाचलं. वाचला आणि निघाला टाळी, 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 टाळी. धोबीपचार आणण्याचा प्रयत्न एकेरी पट उपसलेला आहे. आणि नमस्कार. आज आपण पाहत आहोत वारणा कोल्हापूर जिल्हा येथील 2013 सालच्या एकाच व्हिडिओमध्ये 3 कुस्त्या आहेत. पहिलवान महादेव कुसुंबडे पंढरपूर जवळचा पैलवान विरुद्ध संदीप यादव, एक अत्यंत लढाऊ पैलवान, इंटरनॅशनल पैलवान आहे. आणि त्यानंतर मग संग्राम पाटीलची कुस्ती आहे जानू चौधरी बरोबर, आणि कांतीलाल जाधव यांची कुस्ती आहे. तर विजय गुटाळ, एक अत्यंत लढाऊ पैलवान गंगावे सालमीदा, त्यांची कुस्ती आहे. एकाच व्हिडिओमध्ये 3 कुस्त्या आहेत. सगळ्या कुस्त्या तुम्ही बघा, संपूर्ण व्हिडिओ बघा, एवढंच सांगतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पोरग लढतय महादेव कुसुंबडे, जागतिक ब्रॉन्झ पदक विजेता आहे तो. समोरचा संदीप यादव त्याचं नाव आहे, डाव्या पवित्रावर लढणारा. गुटाळा आखाड्यात आला, जेऊरचं पोरग आहे, गंगावेसला सराव करतय आणि महाराष्ट्र केसरी कुस्त्या गाजवल्या त्या पोरानं चांगल्याच. 1 तारीख ते 4 तारीख गेलेली भोसरीला. कुस्त्या फुकार तयार हा पहलवान. चला लवकर, जानू चौधरी चले जल्दी आइए. कांतीलाल जाधव आपल्याला पुकारलेला आहे आणि विनोद देसाई, सुनील साळुंखे, चालूचा उपमहाराष्ट्र केसरी खवासपूर आणि रेहान खान, वसंत पाटील आंत्रे. कांतीलाल आलेला आहे. या कुस्तीला पंच आता आपण कांतीलाल जाधवच्या. लवकर, आणि विजय गुटाळ आलेला आहे. जानू चौधरी फर्स्ट गोल, जानू चौधरी सेकंड गोल. टाळ्या पाहिजे होत्या. महाराष्ट्राच्या पलानात ताबा घेतलेला त्याचा. आ गया जागतिक ब्रॉन्झ पदक विजेता आहे, त्याचा ताबा घेतला. चॅम्पियन. बघा की दोघांची उंची सारखी आहे, तब्येत सारखी आहे, फक्त हा. छड्डीतच फरक आहे. युद्धीवर होतो आणि मैदान में आहे. देखना पैलवान युद्धीवर पहलवान मैदान में आहे. हिरवी लांग परिधान केलेला विजय गुटाळ त्याचं नाव आहे. युद्धीवर पहलवान आखाडा में आहे. सभी को दर्शन दे. कुठेही अशी व्यवस्था नाही, आरामात बसला तर कुस्ती पाहता येते. एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान, सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व 19व्या पुण्यस्मरणानिमित्त भारतातलं सर्वश्रेष्ठ मैदान आहे. महादेव कुसुंबड्यानं एकलंगी भरलेले आहे. फोटोग्राफर टपलेले आहेत तो क्षण टिपण्यासाठी. पत्रकारांनी लेखण्या सरसावलेल्या आहेत. भरभर लिहायचं चालू आहे. अख्ख्या महाराष्ट्रात घराघरात कुस्ती पोहोचणार वारण्याची. बापरे. आणि खालून टाळ्या पाहिजे होत्या, टाळ्या. खरंच टाळ्या पाहिजेत. आणि कुस्ती लागली वारणा बाजार केसरी किताबासाठी. सरपंच कोण आहे? पाटील सर. बट्टू जाधव, शाबास. चौधरीनं कब्जा घेतलेला आहे विजय गुट्टाळचा. काय कुस्ती आहेत. रेहान खान मैदान मध्ये आलेला आहे. संग्राम पाटील पहिला पुकार. चला लवकर, संग्राम पाटील. मोतीबाग तालीम कोल्हापूर, संग्राम पाटील. आणि अंगावरती येण्याचा प्रयत्न विजय गुटाळचा, आणि चड्डी पकडली विजय गुटाळनं. ओ शाबास. छडी टांग बांधलेली आहे विजय गुटाळ. शाबास आहे. या विजय गुटाळ टांगेवरती विजय झाला. आतली टांग लावली विजय गुटाळनं. निकाल उचलण्याचा प्रयत्न होता जानू चौधरीचा. बबन चौले, त्यांना टाइम द्या 5 मिनिटं, त्यानंतर गुणावरती कुस्ती लागेल. 5 मिनट टाइम है. फिर ओके. खरंच नशीब म्हणून जरा वाचलं बघा. ओ हा वाचला आणि निघाला टाळी, महादेव टाळी, कुसुंबडे. टाळी, टाळी, टाळी. नशीब म्हणून वाचलं आणि केस एवढंच वाचलं म्हणून बचलं. लय चांगली कुस्ती आहे. समोरासमोर कुस्ती लागलेली आहे.
मैदान मात्र खचाखच भरलेला आहे. ही पुण्य आहे तात्यासाहेबांची. सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त 19व्या पुण्य स्मरणानिमित्त भारतातील सर्वश्रेष्ठ कुस्ती मैदान, भारतातील सर्वश्रेष्ठ एवढ्यासाठी म्हणतोय. एकेरी पट घेतलेला होता महादेवनं, तो हल्ला धुडकावलेला आहे. 2003 पासून 2013 10 वर्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान वारणा नगरीमध्ये तमाम भारतातल्या कुस्ती शौकीनाने कुस्तीचा आनंद घेतलेला आहे. 10 वर्षामध्ये 21 देशातले पैलवान या वारणा नगरीमध्ये येऊन लढत दिलेले होणार 5 मिनिटात 9 मीटरच्या घेण्यात होणार. इंटरनॅशनल नियमानं होणार. जो पण जादा घेईल तो पैलवान विजयी. रेहान खाननं कब्जा घेतलेला आहे. लाटणे डावाची पकड घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रेहान खान धोमचडी मध्य प्रदेश केसरी लाटणे डावावर विजयी झालेला आहे. रेहान खान लाटणे डावावर विजयी. थांबा बघा कुस्ती हा गुणा रेहान खान रोहित पटेलचा पार्टनर आहे. दोघे एकाच तालमीत आहे. धुमचडीला आम्ही बघितलेला आहे. हा रेहान खान महाराष्ट्रात येऊन 4 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या अव्वल दर्जाच्या पैलवानांना चितपट मारीत सुटलेला आहे. तो एक कुस्तीतला जादूगार आहे. कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि समोरासमोर कुस्ती चालू आहे आणि पटाची पकड घेण्याचा प्रयत्न महादेव कुसुंबड्याचा होता. समोर संदीप यादवनं धुडकावलेला आहे. अटीतटीची गुणावरती कुस्ती आहे. फोटोग्राफर लांब प्रेक्षक बघताय. प्रेक्षकांचं लक्ष आहे, त्यांना अडवायचं नाही. लुकान डाव करून कब्जा घेण्याचा प्रयत्न होता महादेवचा. स्वतः आक्रमक होतोय महादेव कुसुंबडे. संधीची वाट बघतोय संदीप यादव. अशी कुस्ती चालू आहे. शाबास 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 शाबास. ताक देन ताक देन ताक देन ताक देन. ऐते राजावळे झलगे बघा. कडकड 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 कडकड. जबरदस्त हलगे. सगळ्या शरीराचा पार्टन पार्ट हलतोय त्याच्या. अटीतटीची लढत आहे. वेळेनं नियमानं बांधलेली कुस्ती आहे. हळूहळू सेकंद काटा पुढे चाललेला है. वक्त किसी का इंतजार नहीं करता पहलवान जी. समय बड़ा बलवान होता है, समय किसी का गुलाम भी नहीं होता, वो चलता रहता है. कुश्ती करिए, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, अपना नाम रोशन करो. कुश्ती करिए. दोघांनाही समसमान संधी आहे. पैलवान जागतिक ब्रॉन्झ पदक विजेता है संदीप यादव आणि पीछे पायाला हटने का. निकाल पाचशे आहे. त्याला आणि ताकीद मिळालेलं आहे. ताकीद दिलेली आहे. एक ताकीद दिलेली आहे. नकारात्मक कुस्ती केल्याबद्दल ताकीद दिलेली आहे. पुढचे पैलवान रणजित नलवडे, राष्ट्रकुल स्वर्ण पदक विजेता. धोबीपचार आणण्याचा प्रयत्न एकेरी पट उपसलेला आहे आणि 1 गुणाची कमाई केलेली आहे. स्वतः आक्रमण करून जर कब्जा घ्याल तर 2 गुण दिला जातो. दुसऱ्याचं आक्रमण थोपून जर कब्जा घ्याल आणि कंट्रोल कराल तर 1 गुण दिला जातो. नवीन नियमाप्रमाणे चालू साली स्वतः आक्रमण करून जर कब्जा घ्याल प्रतिस्पर्ध्यावरती तर 2 गुण दिले जातात. दुसऱ्याचा हल्ला परतवून आपण जर कब्जा घ्याल तर 1 गुण दिला जातो नवीन नियमाप्रमाणे. बजरंग पैलवान आणि पैलवानजी जागतिकला पण लढलेला आहे. हा 2च महिन्यापूर्वी त्यांनी ब्रॉन्झ पदक आणले पदक विजेता आहे. आणि सत्कार महाराष्ट्रात करा. 4 वेळा सोनं पदक घेणारा महादेव कुसुंबडे आहे. सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे. अगदी अशी बरोबर. कुस्ती आहे. जबरदस्त कुस्ती. जागतिक ब्रॉन्झ पदक विजेता तालीम जोगेश्वरी मुंबई संदीप यादव त्याचं नाव आहे. महादेव कुसुंबडे पंढरपूरला सराव करतोय. पंढरीच्या पांडुरंगाच्या ठिकाणी तालीम असणाऱ्या पंढरीत सराव करणारा महादेव आहे. खर्डी नावाचं गाव आहे. गावाजवळ बोहाळी नावाचं छोटं गाव आहे. अगदी बोहाळीचं बरोबर. बोरग आहे ते. आणि दोघांना समसमान संधी आहे. समसमान संधी. जबरदस्त कुस्ती. 13 कुस्ती आहेत. कुस्ती म्हणजे कुस्तीच आहे. बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणा भेटणार पटाला लागण्याचा प्रयत्न अशा होता लढती. यादवचा आणि पटावर पट काढण्याचा प्रयत्न महादेवचा होता. दोघांनी एकमेकाचे हल्ले परतावलेले आहेत. पत्रकार भर लिहायला गेलेले आहेत. फोटोग्राफर टपलेले आहेत तो क्षण टिपण्यासाठी. ओ
परत परत पटाला लागण्याचा प्रयत्न महादेवचा आणि छातीचा बोजा पाठीवर टाकून पटाचा हल्ला परतला रे भारत खेमे लावलेला होता खेमे डाव आणि 3 गुणाची कमाई झालेली आहे यादवला. संदीप यादव कुस्त्या टाळ्या पाहिजे होत्या आपल्याला. खेमे नावाचा डाव पत्रकार मित्रांनी लिहून आपल्याला घ्यायचा. मैदानात डाव साहेब बघायला मिळत नाही. धोबी पचार लावण्याचा प्रयत्न धोडकावला महादेवचा आणि गुणाची कमाई केली यादवनं. असा गुणाचा पाऊस पडायला लागलेला आहे छायाचित्रकार आणि इराणी एकलंगी भरण्याचा प्रयत्न या पत्रकार मित्र लिहून घ्या बारबार. इराणी एकलंगी भरण्याचा प्रयत्न भारंदाज लावलेला आहे. भारंदाज म्हणतात शाबास. त्या डावाला. खेमेवरती 3 गुण घेतले भारंदाजवरती 2 गुण घेतले आणि खाली पकडलेला गुण असा गुणाचा पाऊस पाडायला लागलाय तो यादव संदीप यादव संदीप यादव. अरे जागतिक ब्रॉन्झ पदक विजेता 30 आहे. सेकंद राहिल्यात. अत्यंत मोलाची 30 सेकंद व्हिसल वाजलेला आहे. जर कुस्ती आहे त्या पोझिशन मध्ये राहिली तर शिटी वाजवली जाते समोरासमोर कुस्ती लावली जाते. रणजित नालवडे चला लवकर. व्हिसल वाजली बजरंग पैलवान आखाड्यावरती आलेला आहे. जागतिक आणि ब्रॉन्झ पदक संपलेल्या विजेता. कुस्तीमध्ये टाळ्या वाजवल्या पाहिजे होत्या. जागतिक पैलवानाची कुस्ती बघायला मिळाली आपल्याला. हा ऑलिम्पिक पैलवान आहे. संदीप यादव जागतिक आणि ब्रॉन्झ महाराष्ट्राच्या पैलवानासाठी टाळ्या पाहिजे होत्या. त्यानं एवढी लस चांगली दिल्या. एवढी टक्कर देणं सोपं नाही. महादेव कुसुंबड्याचंही कौतुक आहे. महादेव म्हणूनच थांबला इतराचं कामच नवा. संभाजी सोडके आणि योगेश बोंबाळे अशी कुस्ती आहे. रणजित नलवडे दत्ता राष्ट्रकुल मगर, सुवर्ण धनाजी पदक विजेता शाहू साखर कारखान्यात. मित्रांनो या तिन्ही कुस्त्या आवडल्या का? तुम्हाला कुस्त्या कशा वाटल्या हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्या पैलवानच्या कुस्त्या तुम्ही आता पाहिलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. त्यांच्या तालमीपर्यंत व्हिडिओ पोचवा. त्यांच्या चाहत्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा एवढंच सांगतो. आणि तुम्हाला जुन्या कुस्त्या कोणाच्या पाहायच्या असतील तेही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. अनेक जणांचे कमेंट्स आलेले रोहित पटेल पैलवानची कुस्ती केव्हा दाखवणार आहे. मी लवकरात लवकर रोहित पटेल यांची कुस्ती जॉर्जियाच्या पैलवानबरोबर झालेली होती वारण्याच्या मैदानाला. ती कुस्ती मी लवकरात लवकर दाखवणार आहे. फक्त तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन पडेल एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.